नी सा ग म प नी सा सा नी ध प म ग रे सा। तर मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर 2 मिनिटं वेळ काढून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या रागामध्ये ग आणि नी कोमल आहे, रे आणि ध म्हणजे ऋषभ आणि धैवत हे स्वर वर्ज केलेले आहेत। वादी आहे म, संवादी आहे सा। राग वाजवण्याची वेळ आहे संध्याकाळी। तर नी कोमल ग कोमल आरोहामध्ये नी सा ग म प नी सा सा नी ध प म ग रे सा नी सा ग म नी ध प म प ग म ग रे सा। हे आहेत या रागाचे पकड स्वर। तर आज आपण शिकत आहोत तो आहे राग भीमपलास। तर याची पूर्व माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे। तर आरोह आणि अवरोहामध्ये दोन्हीकडे नी स्वर हा कोमल स्वर आहे आणि ग स्वर हा देखील कोमल स्वर आहे। तर आता आपण वळूया एका स्वरमालिकेकडे जी आहे राग त्रितालामध्ये। तर अर्थातच त्रिताल तर मी तुम्हाला सांगितलेला आहे 16 मात्रांचा ताल, ज्याच्यामध्ये 4 खंड आहेत, 3 टाळी 1 खाली। तर या स्वरमालिकेची सुरुवात ही तालाच्या 9व्या मात्रेपासून होते। तर आता वळूया स्वरमालिकेकडे। धा धिन धिन धा धा धिन धिन धा नी ध प म ग रे सा रे नी सा म म ग म प नी ध प म ग रे सा रे नी सा म म ग म प म म म प नी प नी सा नी ध प म प म म म प नी सा नी ध प म प नी ध प म ग रे सा रे नी सा म म ग म प नी ध प म ग रे सा रे नी सा म म ग म प धा धिन धा धा धिन धिन म म म प नी सा ग रे सा म म म प नी सा ग रे सा प नी सा ग रे सा नी नी प नी नी ध प म म प नी ध प म म ग रे सा नी ध प म ग रे सा रे नी सा म म ग म प नी ध प म ग रे सा रे नी सा म म ग म प नी ध प म ग रे सा रे नी सा म म ग म प। तर मी यामध्ये स्थायी आणि अंतरा हे दोन्ही
सांगितलेले आहेत. सो मा 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 पा नी सा ग रे सा, इथून अंतरा सुरू होते. आणि नी धा पा मा ग रे सा रे नी सा मा मा ग मा पा, ही झाली स्थायी. तर मी स्थायी आणि अंतरा या दोन्हीचं नोटेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर याचे दोन्ही भाग, स्थायी आणि अंतराचे जे दोन्ही भाग आहेत ते तालाच्या 9व्या मात्रेपासून सुरू होतात. धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा, तीन तीन ता जेव्हा येईल तेव्हा धावरती सुरू होतं. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी रजा घेते. धन्यवाद.